हे बघा, तुम्ही वारंवार हे प्रश्न चुकीच्या पक्षांना विचारताय. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस, शिवसेना यांचा काय संबंध आहे? फार तर भाजपचा असू शकतो, कारण भाजपा या सगळ्या राजकारणाची सूत्र हलवते. अदृश्य शक्ती, अदृश्य हात हे भाजपकडनंच येत असतं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही, विलिनीकरणावरती नंतर कोण अध्यक्ष होणार, हे त्यांचे प्रश्न आहेत, ते त्यांचे विषय आहेत. त्याच्यावरती आम्ही का बोलावं? सुप्रियाताई सुळे बोलू शकतील, किंवा त्यांच्या पक्षाचे जयंतराव पाटील बोलतील, अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोलतील, नरहर झिरवळ बोलतील. झिरवळ बोलू शकतील याच्यावरती. नाही, पण मी कसा काय तुम्हाला सांगू याच्यावर? पक्ष कोणाचा आहे? अजित पवार आणि शरद पवारांचा आहे ना. आम्ही का बोलावं आणि कशाकरता बोलावं, आणि त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार, जनतेला काय मिळणार? काही मिळणार नाही. शरद पवारांना हा प्रश्न आपण का विचारला नाही? बघा, शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी आहेत, संसदपटू आहे. 3 पक्ष मिळून एक जागा जाईल आणि 3ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त होत आहेत. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत. शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. नाही, जर 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल. मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील. कदाचित त्या काय निर्णय होतील 2 विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे. हा अर्थ तुम्ही सुनेत्रताई पवार, ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजेत. मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. 49 ते 50 एवढं संख्याबळावरती आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो. पण विलिनीकरण होणार आहे का? तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का? तुम्ही सांगा, मग मी उत्तर देतो की विलिनीकरण होणार आहे किंवा होणार नाही. यानुसार माझं उत्तर असेल. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का. तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो शरद पवारांचा निर्णय असेल. आणि ज्यावरती प्रफुल्ल पटेल बोलतात त्यावरती अमित शहांची इच्छा आहे की विलिनीकरण होऊ नये. मी काय म्हणतो आहे, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे. आणि जे म्हटलं की अमित शहांच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलत आहेत तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसाकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलिनीकरण, हे तुम्हाला मी सांगतो. भाजपबरोबर विलिनीकरण म्हणजे कसं? म्हणजे भाजपमध्ये त्यांचे सगळे नेते भाजपत प्रवेश करतील? नक्कीच. आणि एकनाथ शिंदेंचे सुद्धा.
आणि एकनाथ शिंदेंचे सुद्धा. जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार. बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत. अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे. त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले. कोण काय बोलते, कोण काय ओरडते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. कोणी टार्गेट केलं? कोणी केलं? विरोधी पक्षाने केल्याचं दिसत नाही. ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष म्हणजे अजित पवार हे संशयास्पदरित्या मृत्यू पावले, त्या कुटुंबातून हे हल्ले होत आहेत आणि समोर पुरावे दिलेले आहेत. जेव्हा माणूस पुराव्यासह बोलतो तेव्हा पुराव्यानं उत्तर द्यायचं असतं. आम्हाला टार्गेट, आता मोदी म्हणतात मला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात. देशाचे 12 वर्ष प्रधानमंत्री आहेत, तुम्हाला कोण टार्गेट करेल? काय दुर्लक्ष करा सगळ्या गोष्टीकडे. जर माझं राज ठाकरे साहेबांशी परवा चर्चा झाली, मी होतो त्यांच्याकडे, आम्ही चर्चा केली. तुम्ही जे म्हणताय ते जेव्हा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बोलतील तेव्हा आम्ही त्याच्यावरती आमची प्रतिक्रिया देऊ. आता कोण काय बोलतोय, बंद दाराआड भिंतीआड, त्याच्यावरती आम्ही कशा करता बोलायचं? एक लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती घट्ट आहे. कोणी काही बोललं तरी त्या युतीमध्ये काय मिठाचा खडा पडणार नाही. कोणाची किती इच्छा असली तरीही या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही. हे बघा, गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत. ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गानं काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही. त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी. जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना. तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर. त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हा. तपास होणार नाही, तपासातून काही निष्कर्ष निघणार नाही. रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झाला आहे किंवा झाला नाही हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही. अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे. त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट, बेनामी मालक कोण आहेत याचा आधी तपास व्हायला पाहिजे. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे सगळ्यात आधी. नरहर झिरवळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या पेठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे. मला तोंड उघडायला लावू नका. नरहर झिरवळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय ACBने सील केलं आहे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हाही कारवाई झाली. झिरवळांचं मंत्रालय किंवा डिपार्टमेंट आहे ते सामान्य माणसांच्या जीवाशी संदर्भात असं मंत्रालय. औषधं आहेत, ड्रग्स आहेत, इतर काही गोष्टी आहेत, तंबाखू आहेत, मेडिकल स्टोअर्स आहेत, गुटखा आहे. आणि ज्यांना झिरवळांचं चारित्र्य माहिती आहे या संदर्भातलं तर त्यांना काय सांगायला नको की त्या मंत्रालयात किती अनागोंदीने अराजक माजलं होतं ते. ह्याच झिरवळांच्या काळामध्ये उपाध्यक्ष असताना पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातले काही विषय पक्षांतराचे त्यांच्यासमोर आले होते आणि काय आहे पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती आहे.